चंदनखेड़ा आश्रमशाला जाने वाली रास्ता बदहाल। बारिश में स्कूली बच्चों की बढ़ी परेशानी। महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के भद्रावती तहसील अंतर्गत आने वाले चंदखेड़ा गांव में स्थित शासकीय माध्यमिक आश्रमशाला को जाने वाले मार्ग अत्यंत जर्जर हालत में है। बरसात के दिनों में इस रास्ते से गुजरना बच्चों, उनके परिजनों और रास्ते के साथ साथ शिक्षकों के लिए बेहद मुश्किल भरा हो जाता है। कीचड़ और जल जमाव के कारण कई बार बच्चे स्कूल तक नहीं पहुंच पाते, जिनसे उनकी पढ़ाई प्रभावित होती है। गांव के लोग भी इस समस्या को लगातार जूझ रहे हैं, पर आज तक कोई ठोस समाधान नहीं मिला है। शाला के प्राचार्य श्री जीबी सोनुनिया ने कई बार प्रशासन को आवेदन सौंपे हैं, लेकिन अब तक कोई कार्रवाई नहीं हुई है। प्राचार्य और गांव वासियों की यही मांग है कि प्रशासन इस गंभीर समस्या पर ध्यान दे और जल्द से जल्द रास्ते मरम्मत कराए, ताकि बच्चों को शिक्षा के लिए परेशान न होना पड़े। चंद्रपुर जिले से संवाददाता बादल दुबे की देखिए विशेष रिपोर्ट। सर तुमचे नाव? माझं नाव जीबी सोनवणे, मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चंदनखेडा। अच्छा, आपला जो गावापासून जो रस्ता आहे शाळेपर्यंत जवळपास 500 मीटरचा आहे। तर तो रस्ता अत्यंत खराब आहे आणि आपल्या शाळेमध्ये 250 निवासी विद्यार्थी राहतात। त्यांचे पालक किंवा आम्हालाही रात्री बेरात्री विद्यार्थ्यांना हॉस्पिटलला न्यावं लागते, त्यामुळे रस्त्याची खूप समस्या आहे। आणि हा रस्ता जो एकदम कच्चा आहे आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला एवढा त्रास होतो, कारण विद्यार्थी न्यावं लागतात, बाईकने न्यावं लागतात, होऊ शकते की बाईक पडू शकते, कमी जास्त होऊ शकते। म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि आमच्या पालकांच्या सुरक्षेसाठी हा रस्ता चांगला योग्य डांबरीकरण किंवा पक्का व्हावा अशी आमची मागणी आहे। आम्ही याच्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे, प्रकल्प कार्यालयाला पत्रव्यवहार केला आहे, माननीय सरपंचांना पण पत्रव्यवहार केला आहे। अजूनपर्यंत कोणतेही काम झालेलं नाही। हो, दिलेलं आहे ना, प्रकल्प कार्यालयात ॲप्लिकेशन तुम्ही कोणाकोणाकडे दिलेले आहे आतापर्यंत? प्रकल्पाधिकारी यांना दिले आहे आणि ग्रामपंचायतला पण ग्रामपंचायत त्यांनी काय ॲक्शन काय घेतलं त्यांनी आतापर्यंत? प्रयत्न केला, व्यक्त केलेला असं नाही, पण ते ठक्कर बाबामध्ये ती योजना बसत नाही, कारण